गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रविवार होता, आज सोमवार आहे. रविवारी आपण सुट्टी म्हणजे सुट्टी नाही केली ते ईद मिलादचे कार्यक्रम असल्यामुळं तिकडला शूट घेतला होता. मग आज आपल्या सोमवार आहे, आज आपला ट्रायसेपचं वर्कआउट करायचं आहे. आपण आलो आता 5 नंबरला. चला तर मग आपल्यामध्ये अजून 2-4 महिन्यामध्ये चांगला अपडेट होईल असं मला वाटतंय बोलण्यात वगैरे. चला तर एक दिवस जिमला नाही आलो तर असं वाटायला किती दिवस आलो जिमला आलो नाही. जिमला म्हणजे रविवार असं आलो नव्हतो, पण असं मला आज वाटलं की किती दिवस झालं जिमला जाऊन. ह्याच्यामुळे सुट्टी नाही करायची, सवय तुटते माणसाची. चला तर मग आलो आहे आपण आपल्या जिम. चला तर मग चालू करू आपली जिम. मी आल्यानंतर थोडं एक्सरसाइज वगैरे केलो. एक्सरसाइज केल्यानंतर थोडं सायकलिंग करावं म्हणलं. सायकलिंगला गॅप पडला 2-4 दिवस झालं. मग थोडी सायकलिंग केली, 5-10 मिनिट केली टोटल सायकलिंग झाल्यानंतर मला थोडं रनिंग वगैरे करावं म्हणलं होतो. मग त्या जिमच्या ट्रेनरला विचारलो की काल ब्लड डोनेट केलं तो ट्रायसेप मारू का. मग ते सरने का म्हणले नको मारू म्हणलं, ट्रायसेपला थोडा प्रॉब्लेम वगैरे येईल म्हणले. म्हणलं ठीक आहे म्हणून मग नाही केलं मी ट्रायसेपचं. मग म्हणलं ठीक आहे, फक्त वरवरचं वॉर्मअप करतो म्हणजे मिक्समध्ये मारतो म्हणलं पूर्ण सेटअप वगैरे. मग ठीक आहे म्हणले, सेटअप वगैरे पूर्ण टोटल मारा म्हणले, नाहीतर ते ब्लड जे होते ना म्हणजे एका जागी जी घट झालं ना ते जास्त त्रास होईल म्हणले. चालते म्हणलं. मग ठीक आहे मी सर नाही मारलो. मग ट्रायसेपचं आपण उद्यावर ढकललो, आज नाही केलो ट्रायसेप वगैरे, फक्त म्हणजे टोटल मिक्स मारावं म्हणलं. मग मी ठीक आहे म्हणलं चलू द्या. मग म्हणलं मला त्रास झाला होता काल खूपच. आज पण सकाळी त्रास होता, तरी पण जिमला गेलो मी. मग सायकलिंग केल्यानंतर थोडंसं रनिंग करावं म्हणलं. रनिंगचं सेटअप लावलो 10 मिनटाचं. 10 मिनिट म्हणजे 500 मीटर टोटल भरते काय की 5-10 मिनिट चाललो टोटल. 10 मिनिट झाल्यानंतर म्हणलं ऑल मशीनमध्ये बघावं म्हणलं काय काय मारायचं काय नाही. 4-5 सेटअप मारावं म्हणलं, जास्त नाही. हात खरंच जाम झाला होता खूपच. ते माझ्या म्हणजे ब्लड सर्क्युलेट होत नव्हतं बरोबर. मग ते झाल्यानंतर इथं स्ट्रेचिंगची मशीन आहे, म्हणजे अंग वगैरे बॅकचे वगैरे ना याच्याने स्पेन वगैरे होत असं ना कमी होतं आहे. मग इथले 2-3 सेटअप होते, ती सेटअप मारलो मी. सेटअप वगैरे झाल्यानंतर म्हणलं अजून एक बघावं म्हणलं, काहीतरी 2-4 सेटअप वगैरे मारावं म्हणलं. थोडंसं त्रास होईल आहे, कसं माहिती आहे का हातामुळं काय झालं तर काय माहिती. पहिली वेळेस दिलं नाही मी रक्त, तसं तर आतापर्यंत 10 वेळेस झाला असेल, पण पहिली वेळेस खूप त्रास झाला मला पण. कसं काय की मी सारखं उजव्या हाताने देतो आहे, पण यावेळेस लेफ्ट साईडने दिल तो लेफ्टच्या हातनं, म्हणून त्रास झाला मला असं वाटायला. अजून पण असे म्हणजे ब्लड म्हणजे बरोबर म्हणजे सर्क्युल होत नव्हतं माझं. इथे एक मशीन होती टचिंगची, ती झाल्यानंतर मग ही एक मशीन आहे. इथं 4-5 सेटअप मारा येतात आपल्याला. एक वरचे पहिले बॅक साईड मारा येते, पण बायसेप पण मारा येते त्याच्यावर. बॅक साईड आहे ही बायसेपला आहे. बायसेप झाल्यावर ही पुढं शोल्डरिंगसाठी पण होते हे, आणि खालचं जे आहे ना इथलं ट्रायसेप पण होते. ट्रायसेप झाल्यानंतर आपल्याला चेस्टला पण मारायला येते ही मशीन. हे एक मशीन मारलो होतो 3-3 सेटअपचे. हे झाल्यानंतर मला थोडं डंबल वगैरे मारावं म्हणलं. डंबेलचं जास्त वेट नाही घेतलो, 5-5 किलोचं एक घेतलो होतो आणि 7.5 किलोचं एक घेतलो. 2 सेटअप मारलो. ह्याचे बायसेपचे मारलो 2 सेटअप. बायसेपचे झाल्यानंतर शोल्डरचे घेतलो. मग इथं थोडं शूट वगैरे घ्यावं म्हणलं, शूट वगैरे घेतलो होतो. मोबाईलचं स्टँड मागविलं मी ऑनलाईन, अजून आलं नाही. इथंच मोबाईल थोडं ॲडजस्ट वगैरे करून ठेवलो होतो. हे शोल्डर वगैरे मारलं थोडंसं. शोल्डर माझे थोडंसं बॅक म्हणजे कमी दिसत होते, मग शोल्डर बी मारलो थोडेसे. 10-10चे 3 सेटअप मारलो. हे झाल्यानंतर बायसेपचे 3 सेटअप घेतलो होतो मी. शोल्डरचे तसे तर भरपूर वर्कआउट आहेत, पण ते हाताला प्रॉब्लेम आल्यामुळे मी पूर्ण मारा नाही. पण ही आपलं ट्रायसेप चालू केलो. ट्रायसेपचे 10 सेटअप मारावं म्हणलं. एका हातानं अजून बी मला स्पेन होईलच. खरं म्हणलं तुम्हाला, खरं सांगतो मी कसं काय की एवढं खूप त्रास झाला मला अजून बी. मग ह्याचे 3 सेटअप मारलो. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओला वगैरे. मला वाटतं पहिल्यापेक्षा थोडंसं व्हिडिओ वगैरे चांगले येईल, थोडे बहुत 10% तर म्हणजे चांगले येईल. चला म्हणलं असं थोडं पुन्हा अजून अपडेट होईल आपलं. अजून भरपूर टाईम आहे, अजून आपल्याला 365 दिवस बनवायचे आहेत. आपला आज 32-33 ब्लॉग असेल. थोडं समजायला आपल्याला पण ब्लॉगिंगचं, आपल्याला पण तेवढं काय माहीत नाही. मग चेस्ट थोडं वर्कआउट झाल्यानंतर म्हणलं थोडं बायसेप मारावं म्हणलं. की बायसेपला 10 सेटअप मारलो, जास्त नाही मारलो.
बघू मग काय चला चलत राहतात, होत राहते, असं छोटे मोठे प्रॉब्लेम येत राहतात. मग काय म्हणते अजून किती जण चालले जिमला काय नाही. कमेंट मला व्ह्यूज आहेत चांगले येले तर, पण एक कमेंट वगैरे टाकायचं जावा, काय प्रॉब्लेम असले सांगा जावं मला पण, की बाबा तुझं हे चुकलं ते चुकलं, मला पण समजेल ना आपलं काय चुकाले काय नाही. आपण का तेवढे प्रोफेशनल नाहू, जिममध्ये पण प्रोफेशनल नाहून आणि ब्लॉगिंगमध्ये पण नाहू. आपण कसं आहे माहिती आहे का, आपण सगळं नवीन पहिल्यांदा चालू केलं आहे. जिम बी खूप दिवसानंतर चालू केली मी. जिमचे मला पण जास्त सेटअप माहीत नाहीत आणि ब्लॉगिंगचं तर काहीच माहीत नाही. उगा आपलं कसं आहे माहिती आहे का, रोज येणं होतं आहे म्हणून, व्हिडिओ शूट वगैरे करणं दोन्ही पण होते म्हणून चालू केले आपण. असं काय नाही, आपल्याला पण ह्याच्यातलं काय जास्त माहीत नाही. आता थोडं माहिती होईल आहे. जसं माहिती होईल तसं तुम्हाला सांगा जाईल पुढे चालून. हो का बघा पुन्हा नंतर मी घरी आल्यानंतर हे काढून बघितलो, तिथं एकदम रक्त जमा झालं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. बघत राहा माझ्या व्हिडिओ, सबस्क्राईबर करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय मित्र.